दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत पुतीन यांची फोनवरून मोदींना ग्वाही, तर स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊन चीननं दाखवले रंग. भारताने पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक. चिनाब नदीवरील बागलेहार धरणाचे दरवाजे अचानक केले बंद. गाळ उपशाचं दिलं कारण. चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणी कोंडी. दहशतवाद पोषणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा. तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल. मोठे देश भारतासोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हात मिळवली. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा शाहबाज सरकारवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न. सरकारवर लावले भ्रष्टाचार, परिवारवादाचे गंभीर आरोप. पाकिस्तानातल्या विविध संस्थांवर मुनीर यांनी पेरली विश्वासातली माणसं. सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश. 7 मेला सर्व राज्यांमध्ये सायरन वाजवण्याच्या गृह मंत्रालयाच्या सूचना. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. नव्या सीबीआयच्या संचालकांच्या निवडीसाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक. काँग्रेस रिकामी करा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. काँग्रेस नेत्यांकडून बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा. नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. याचिका निकाला. राज्यात 12वीचा एकूण निकाल 91.88%. कोकण विभाग यंदाही अव्वल स्थानी. नेहमीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी. तर 89.46% घेत लातूरचा निकाल सर्वात कमी. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि पानेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका. कांदा पीक आणि बियाणांचं मोठं नुकसान. तर जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.